नमस्कार मंडळी, आज आपण शेंगदाणे न वापरता अस्सल गावरान चवीचा झणझणीत अंबाडीचा ठेचा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। मस्त गरम भाकरी, त्यावर झणझणीत असा अंबाडीचा ठेचा, ठेच्यावरती मस्त तेल आणि तोंडी लावायला शेंगदाणे, कांदा आणि गवारीचे शेंगा, अप्रतिम असा बेत होतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे अंबाडीच्या भाजीचे पाने असे निवडून घेतलेली आहे। आता ही पाने स्वच्छ आपल्याला 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आहे। गॅसवर भांडं ठेवून आपण त्यात पाणी उकळत ठेवलेलं आहे। आता उकळत्या पाण्यात ही पाने टाकून घ्यायची आणि 3 मिनिटे आपल्याला ही पाने झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे। 3 मिनिट मंद आचेवर ही अंबाडीची भाजी आपण चांगली उकळून घेतली। आता ही भाजी उकळलेली आहे, हिला 5 मिनिटं अशीच राहू द्यायची आणि थंड होऊ द्यायची। त्यानंतर एका पॅनमध्ये आपण मूठभर हिरव्या मिरच्या घेतल्या, त्यावर थोडंसं तेल टाकून ह्या चांगल्या भाजून घेतल्या। त्यानंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरे टाकून आपल्याला 1 ते 2 मिनिटं हे थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि लगेच थंड करायला ठेवायचं। त्यानंतर थंड झालेली अंबाडीची भाजी चाळणीत टाकून घ्यायची आणि हिचे पूर्ण पाणी निथळून घ्यायचे किंवा हाताने ही भाजी पिळून घ्यायची। शिजून थंड केलेली अंबाडीची भाजी यामध्ये टाकून घ्यायची। तर अर्ध्या वाटीच्या जवळपास ही अंबाडीची भाजी आहे। त्यानंतर भाजलेले मिरच्या, लसूण आणि जिरे इथे टाकून घ्यायचे आहे। अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं, थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली। आवडत असल्यास तुम्ही भाजलेले शेंगदाणे इथे टाकू शकता। लगेच ही चटणी मिक्सरवर पल्स मोडवर मिक्सर चालू बंद करत फिरून घ्यायची आहे। ठेचा एकदम बारीक पेस्ट करायचा नाही, थोडासा जाडसरच ठेवायचा, जाडसर ठेचा छान लागतो। हा तयार अंबाडीचा ठेचा प्लेटमध्ये काढायचा, हिरवीगार कोथिंबीर घालायची, मस्त गरमागरम भाकरीसोबत तेल टाकून खायला घ्यायचा।